चुकला बरं. सो गाईज आता आम्ही चाललोय आमच्या शेताला, ते पण कुठं वरती डोंगराला. तर माझ्यासोबत माझी बहीण आणि माझ्या मामाची मुलगी पण आहे. आणि आत्ता आम्ही निघालो इथून. वरती जायचं आम्हाला, खूप वरती. किती मिनिटं आत्ता वाजले आहेत 3:33 झाले. तर बघूया आम्ही किती वेळात वरती जातो. ओके, जामून आहे गाईज. बट आमची वाडी तुम्ही कधी आतमधून बघितलं नसेल तर बघून घ्या. असे काय तुम्ही हे दोघे हा जो रस्ता तर बघा कसं डेंजर आहे. बिकॉज हे खूप सरकत आहे आणि आता नाही आता असं सरकणार आहे ना, ते त्याला विचारायचंच नाही. आणि हे बघा ना, मला परत एवढं चढायचं आहे, मला तिथं वरती जायचं आहे. शपथ आम्ही चालले आमच्या रानातून. कसलं दिसतंय बघा. आम्हाला असं फिरण्यासाठी बाहेर जायची गरजच नाही. आमच्या डोंगरात आलं तरी आमचं फिरणं होऊन जातं. फायनली गाईज आम्ही आलोय दमत कवायना ऊन घेत सगळं करीत आम्ही वरती आलोय फायनली. आणि गाईज आम्ही ज्यासाठी आलो होतो ते आम्हाला दिसतच नाही. काय म्हणायचं, आम्ही एकच पाहिजे, जास्त पण नको, एकच पाहिजे. तशी बरं वाटलंय सावली चालू वेळानंतर. वेळ शोधून तर मला एकच दिसलंय आणि आता मी ते वरती जाऊन काढणार आहे. कच्चं घरी न मी त्याला पिकून खायला, बट मला खायचं आहे ते. आणि ते तुम्ही मला सांगा तुम्ही खाल. इथून पण 2 आवळे सापडले, त्यातलं पण एक आमचा ना खाली पडलाय. आता त्याला जाताना माकड बघायचं, माकड एक्स्ट्रा प्रो लेवल माकड आहे ते. पाहिजे तेवढं भेटलं नाही. 100 फोटो काढले. फोटो म्हणजे फोटोज काढले आपण, एक पण चांगला नाही आला. असा काढता सकाळ पण एक पण चांगला नाही आला. बिकॉज आम्ही विचार करून यायला तर कपडे तरी दुसरे घालायला पाहिजे होते. रोजचे कपडे घालून आलो तो गाईच. मला लाज नाही वाटत. आता मी फोटो पोस्ट करणार, सगळं करणार आहे का नाही. गाईची पोरं आली नुसती इथं येऊन बसली आमच्या उपकर. गाव तिकडे आहे आणि एकीचं इकडे आहे. आणि हा रोड दिसतोय ना, हा म्हणजे हा डोंगर आहे, इथून पूर्ण रोड आहे. आणि त्या साईडला तो रोड जातो तिकडे हरिश्चंद्रकडे. आमच्यातून एवढं जवळ आहे गाईज, पण आमच्या घरचे असे की ना आम्हाला नेती पण नाही आणि आम्हाला पाठवते पण नाही. प्लीज यांना सांगा की यांना जाऊ द्या. गाईज मी आता एकच जांभूळ खाल्लं होतं, तिने आणलं होतं आणि आमची जिब्बा गेला.